नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या न्यू ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। मग तुमच्याकडे थंडी काय म्हणते? आमच्याकडे 2-3 दिवस झालं खूप जास्त थंडी सुरू आहे आणि मध्ये 8-10 दिवस बंद झालती, परत तशी ना तशी सुरू झालेली आहे। आणि इथं काय आहे ना, आम्ही अकोल्यात राहतो तर इथं पाणी खूप आहे आणि ऊसलही जास्त इथं आमच्या घराच्या शेजारी खूप सारे ऊस आहेत आणि जवळच कारखाना आहे आणि ऊसामुळे ना पाणी खूप लागतं, तर थंडी खूप जास्त आहे ना। अशा 2-3 दिवसात तर खूप जास्त थंडी वाढली आहे। तुमच्याकडे काय म्हणते थंडी कशी आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर आजचा आपला असा ब्लॉग असणार आहे की आम्ही ना आमच्या दारासमोर माळव लावले आणि खूप छान माळव आले। तुम्ही छोटंसं त्याला किचन गार्डन ही म्हणू शकता, पण हे सगळे उद्योग माझ्या सासूबाईच करत असतात। पण चला तुम्हाला दाखवते आमच्या दारात आम्ही काय काय माळव लावले। तर तुम्ही पाहू शकता इथं थोडं छोटंसं रान केल्यासारखं वाफा केलेला आहे, म्हणजे रानात वाफा करतो तसा वाफा केलेला आहे आणि इथं कांदे लावलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता कसे कांदे आलेत, मस्त कांदे आलेले आहेत, हिरवीगार कांद्याची पात। जास्त दिवस झाले नाही कांदे लावून, 15 दिवस झालेला आहे। तर आता इकडे दाखवते मी वांग्याची झाडं। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने वांग्याची झाडं आलेली आहेत। आता वांग्याला ना फुलं यायला सुरुवात झालेली आहे आणि थंडीचे जास्त वांगे येतात। आता हे आतापर्यंत यायलाच हवे होते, पण आम्ही थोडं उशिरा लावलं होतं म्हणून आता त्याला फुलं यायला लागलेत। आता इथं सर्व वांगे लावलेत आणि सोबत मिरच्याचे झाडं देखील आहेत आणि हे मिरच्याचे झाडं ना झुमक्याने लावलेत। आता त्यांना स्पेशल वेगळं वेगळं एक एक करायचे म्हणजे त्याला मिरच्या छान येतील, तुम्ही पाहू शकताय। आणि बिलकुल ह्याला खत वगैरे टाकलेलं नाही, एकदम बिना खताचं माळव आहे। बिलकुल फवारलं नाही, खात नाही, काय नाही काय नाही, तरीही इतकं भारी आलेलं आहे। आणि सोबत तुम्ही पाहू शकता इथं हरभऱ्याची भाजी। आता हरभऱ्याची भाजी खुडायला आलेली, आज खुडीन म्हणलं होतं पण वेळच नाही भेटला, उशीर झालेला आहे। भाजीच करायची होती, आता उद्याच्याला खुडीन। आतापर्यंत खुडली असती, माझ्या सासूबाई गेल्यात गावाकडं, नाही तर त्यांनी खुडून घेतली असती। तुम्ही पाहू शकता मस्त खुडायला भाजी आलेली आहे। सोबत इकडे बी हरभराच आहे, मस्त हिरवागार हरभरा आलेला आहे। हरभऱ्यामध्येच मधून मधून कोथिंबीर टाकली आणि हे ज्या भाज्या वगैरे आम्ही लावल्यात ना डायरेक्ट उपटून काहीच घेत नाही आम्ही, कोथिंबीर वगैरे। सोबत आमच्या दारात ना मोगऱ्याचे झाड आहेत, मोगऱ्याच्या झाडाला थंडीमध्ये एवढे फुलं येतात ना, लय जास्त। पाहू शकता तुम्ही पार खाली वाकले फुलांनी, इतके फुलं येतात। आणि हे पाहू शकता आमची हरभऱ्याची भाजी किती मस्त आली, एकच नंबर। खुडायला आली आहे, आता उद्याच्याला खुडतो ना। आल्या आका, म्हणजे आमच्या सासूबाईला आम्ही आका म्हणतो, आल्या त्या तर खुडू, नाहीतर मग मीच खुडून घेईल। तुम्ही पाहू शकता हरभरा वरतून खुडला म्हणजे झाड पांगतं आणि त्याला ढाळे येतात, त्याच्यासाठी भाजी खुडावं लागते। एवढंच माहिती मला, जास्त काही माहीत नाही म्हणून। आणि घरी खायला बी। आणि हे पाहू शकता इकडं वांग्याच्या झाडाला नाही का फुलं आलेले आहेत आणि सोबत इथं कोथिंबीर लावली आहे, मेथीची भाजी आहे, गावरान पालक आहे आणि मिरच्या परत आणखीन आहेत। आता त्या मिरच्याच्या जागा चेंज करायच्या, झुमक्याने मिरच्या लावल्यात, एक एक करून झाड करायचे त्याचं। सोबत इकडं कोथिंबीर बी आहे आणि हे सर्व भाजी कोथिंबीर आम्ही खुडून घेतो म्हणजे परत डबल फुटते। इथं कारल्याचा वेल आहे, सोबत इकडं दोडक्याचा वेल आहे आणि इथं आम्ही ओवा लावलेला आहे आणि इकडं आहे मेथीची भाजी। तुम्ही पाहू शकता मस्त हिरवीगार मेथीची भाजी आहे। आणि या सर्व बिया ना आमच्या गावरान बिया आहेत, ऑर्गॅनिक भाजी वगैरे सर्व। आणि घरगुती लावलेलं माळव तुम्हाला माहीतच आहे, आपल्या डोळ्यासमोर असतं आणि आपणच त्याला मोठं केलेलं असतं, तर बिलकुल याला औषध वगैरे काहीच मारलेलं नाही। आणि या पद्धतीने आम्ही खुडून घेतो। ही पाय मेथीची भाजी 2-3 वेळेस खुडली आम्ही, परत फुटायला सुरू होती। इकडे बी कोथिंबीर आहे आणि या पद्धतीचा आमच्या दारात आम्ही माळवला पालक लावलाय, पण छोटा छोटाच आहे आणखी। हे पाहू शकता तुम्ही, इथं बी मोगऱ्याचं झाड आहे आणि अशा पद्धतीने आम्ही इथं माळव लावलेलं आहे। तुम्हाला कसं वाटलं आमचं माळव कमेंटमध्ये सांगा विसरू नका। तर संध्याकाळचे ना 5:30 पावणे 6 झालेले आहेत
4:30-4च्या दरम्यान मी रील शूट करत असते आणि त्याच वेळेत मला ना वेळ भेटतो रील शूट करायचा. आता रील शूट झाले नंतर हा ब्लॉग शूट केलेला आहे, कारण सकाळपासूनचं 4 वाजेपर्यंत एकदम बिझी आमचं रुटीन असतं, त्यावेळेस मध्ये बिलकुल टाईम भेटत नाही. आता मी तुम्हाला आमच्या शेतातले भाजीपाला दाखवला आहे, कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मेन म्हणजे जो भाजीपाला आम्ही लावलेला आहे तो ऑर्गॅनिक पद्धतीने लावलेला आहे, बिलकुल खत वगैरे टाकलं नाही. आणि भाज्या ज्या आहेत त्या खायला खूप भारी लागतात. आणि आमचं जे घर आहे ना ते शेतातच आहे, आजूबाजूला सगळी शेती, म्हणजे हे घर शेतातच आहे. तर ही जागा जी आहे तिथं पहिली शेती केलेली असावी, म्हणून जे माळव वगैरे जे लावतो ते एकदम भारी येतं इथं. आणि खायला तर एकच नंबर लागतं. आम्ही मेथीची भाजी 2-3 वेळेस खाल्ली तर खायला एकदम टेस्टी लागली. तुम्हाला आमचं माळवं, आमचं किचन, छोटंसं किचन गार्डन कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा, बिलकुल विसरू नका. आणि ब्लॉग आवडला तर लाईक शेअर नक्की करा. पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.